नमस्कार मंडळी, आज मी करणार आहे ओल्या काजूची उसळ। सध्या ओल्या काजूगरचा सीझन आहे, तर म्हटलं आपण पण ओल्या काजूची उसळ करू। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या ओले काजू त्यांचे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर या उसळीसाठी मी एक वाटण करून घेणार आहे आणि त्यासाठी कढईमध्ये ओलं खोबरं, मगज, गर हे आधी भाजून घेणार आहे। खोबरं भाजून झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये मी 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं असं सगळं छान भाजून घेणार आहे। हे भाजलेले पदार्थ छान गार झाले की आपण मिक्सरमधून वाटून घेऊ। आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि आवडत असल्यास कढीपत्ता घालून छान फोडणी करून घेऊ। फोडणी केल्यानंतर यामध्ये ओले काजूगर घालून 2-3 मिनिटं परतून घेऊ। आता ओले काजू परतून झालेले आहेत, त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ। मी इथे लाल तिखट आणि घरगुती आपला साठवणीतला जो मसाला असेल तो घातला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा काळा मसाला देखील घालू शकता। आणि आता 2 वाट्या गरम पाणी घालून
आपण याच्यावर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेऊ। 2 मिनिटांनी झाकण काढून भाजी शिजली आहे की ते बघून घेऊ। भाजी शिजायला अजून थोडा वेळ आहे, त्यामुळे परत एकदा झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेऊ। तर हे बघा, भाजी आता खूप छान शिजली आहे। त्यात मी आता मीठ घालून घेते। चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि ते मिक्स करून आपण गॅस बंद करून घेऊ। तर अशा प्रकारे आपली ओल्या काजूची उसळ तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।